आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. हॅलो. हा गुरुजी, अहो अजून कसे आला नाहीत तुम्ही? हा लवकर या. पाहुणे आल्यावर कसं याल गुरुजी? हा लवकर या. हा बरं हा चालेल. हा अहो मी काय म्हणते, ही माळ इकडे आणि ही माळ इकडे लावली तर बरं दिसेल का जरा? तुला जास्त कळतं का? अहो तसं नाही हो. आणि ती लाईटची माळ बघा, नीट लावा ती. मी नीटच लावतोय आणि या सगळ्या माळा आहेत ना त्या मीच लावल्या. तुम्हाला ना लगेच राग येतो बाई. कशाला तोंड घालते मध्ये मध्ये? अहो पण कधीतरी प्रेमाने बोला ना माझ्याशी. जाऊ दे, मी तरी काय कोणाकडनं अपेक्षा करते. सही देवांश येतोय आत्ता. नाश्त्याची तयारी झाली? हो. हा आणि ओवाळणीचं ताट नाही झालं का? अगं लवकर तयारी कर. सही अगं ऐक ना, ते ओवाळणीचं ताट तयार केलंस का? अगं बघतेस काय, आल्या आधी आपल्याला तेच लागेल ना. भाकर तुकडा ओवाळून टाकायचंय ना आपल्याला. ते कर लवकर. ही मुलगी नुसती बघत राहते, काय करायचं हिचं? तू काय करणार मग? आणि ही धावपळ कोण करताय मग? नुसतीच धावपळ म्हणजे ते पण मोठं काम असतं, तुम्हाला काय माहित? बरोबर. सई, हे बघ सगळी तयारी करून ठेवली. भाजी वाढायच्या आधी कोशिंबीर वाढायला विसरू नकोस हं? लक्षात ठेव. सई, ए सई, अगं काय झालं? आई, देवाण सर येतील आता इतक्यात. हे बघ सई, आज ना उद्या तुला त्यांना सामोरं जावंच लागणार की नाही? ती वेळ आत्ताच आली असं समज. नाहीये, माझ्यात नाहीये हिंमत. मी आजपर्यंत कधी कोणाशी खोटं वागली नाहीये किंवा खोटं बोलली सुद्धा नाहीये. पण मला देवाण सरांशी तसं वागावं लागलं कारण मला माहितीये ग सगळं, पण आता फक्त परमेश्वरावर विश्वास ठेव बघ, सगळं ठीक होईल. मला फार भीती वाटतेय गाई. जेव्हा देवाण सरांना समजेल ना की मला सगळं माहित असताना सुद्धा मी त्यांच्यापासून सगळं काही लपवलंय, त्यांच्याशी खोटं वागलीये, खोटं बोलले, तेव्हा काय वाटेल त्यांना? ते हेच विचार करतील ना की मी त्यांची फसवणूक केली म्हणून. आई, देवांश सर खूप चांगलेत ग, आणि त्यांच्या सोबत हे असं वागताना मला